ज्ञानेश्वरी पठन अध्याय 13 ओव्या 26 ते 50 श्लोक 4 ते 4। पै सत्य लोकनाथा वदने आले बळार्था तरी तो सर्वथा जाणेची ना। ऋषिभिर्बहुधा गीतम छंदोभिर्विविधै पृथक् ब्रह्मसूत्र पदैश्चैव विनिश्चितै। एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ मग प्राण हे कुळ तयाचे येथ। जे प्राणाची घरी अंगे रावती भावचारी आणि मना ऐसा आवरी कुळवाडी करू। तया ते इंद्रिय बैलाची पेटी न म्हणे आवसी पहाटी विषय क्षेत्री आठी काढी भली। मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी। कुकर्माचा करवी राहू जरी तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके। मग जन्म कोटी दुःखे भोगी जीवू ना तरी विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे। तरी जन्म शताची मापे सुखेची मविजे। तव आणिक म्हणती हे नवे हे जीवाचे चिन्ह म्हणावे। आमुते पुसा आगवे क्षेत्राचे या। अहो जीव येथ उखिता वस्ती करू वाटे जाता आणि प्राणो हा बलवता म्हणून जागे। अनादि जे प्रकृती सांख्ये जी येते गाती। क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा आणि येतेची आघवा। आती घर मेळावा म्हणून ते वाही वा घरी वाहे। वायाची राहटी जे का मुद्दल तिघे ये सृष्टी। ते येची पोटी जाहले गुण रजोगुण पेरी ते तुले सत्व सोंकरी। मग एकले तम करे संवगणी। रचोनी महत्त्वाचे खळे मणी एक एक काळुगिने पोळे। तेथ अव्यक्ताची मिळे सांद भली। तव एकी मतिवंती या बोलाची या कंती। म्हणितले या ज्ञप्ती आरवाची ना। हा हो परतत्वा तू के प्रकृतीची मातू। हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐका। शून्य शेजेश शालिये सुलिनिये तुळिये। निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे। तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला। म्हणून ठेवा जोडला इच्छा वशे। निरालंबीची वाणी
होती त्रिभुवना एवढी हे तयाची जोडी रूपाली. मग महाभूतांची एक वाट सैरावे टाळणी भाट. भूतग्रामांचे आगाट चिरिले चारी. यावरी आधी पाचभूतिकांची मांदी बांधिली प्रभेदी पंचभूतिकी. कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे. नपुसके बरडे राणे केली. तेथ एर धारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी. सुहाविली निलागी संकल्पे येणे. मग अहंकारासी एकलाधी करुणी जीवित्वावधी. वाविले बुद्धी चराचर. या परी निराळी वाढे संकल्पाची डाहाळी. म्हणून तो मुळी प्रपंचायया रामकृष्ण हरी.